थांबा इथंच. शांताबाई, ओ शांताबाई, जरा येता का इकडं? गाव काय झालं? चला तुम्ही माझ्या संगात. दासा, ही मणी मंगळसूत्र मी माझ्या होणाऱ्या सुनासाठी ठेवलं होतं. आता संध्याच माझी सून आहे. धर, घाल तिला. अहो हा काय मग देशमुखीन बाई? देशमुखबाई वगैरे काही नाही. मी तुमची गोंधळीन बाई आहे आता. हरीच्या आज अगदी आवाजावर काहीतरीच काय. काहीतरीच म्हणजे काय? अगं संध्या, तू माझ्यासाठी एवढा मोठा त्याग केलास. अगदी तुझ्या आईबाबांचे घर सोडून माझ्या या झोपड्यात येऊन राहिलीस. संध्या, फक्त एकदाच सांग तुझ्यासाठी काय करू. काही नको, मला फक्त आयव मरण यावं एवढाच आशीर्वाद द्या. अहो हे आई ग, अगं मला काहीतरी खायला दे ना. जायचंय माळ्याच्या माळ्यात गोंधळ आहे. अगं संध्या, त्याला उशीर होतोय, त्याला काहीतरी दे खायला. अहो हे आई, जातो ग मी. जरा उशीर होईल मला यायला.
अगोदर तुम्ही काहीतरी खाऊन घ्या बरं. बसा बरं खाली. कसं झालंय? छान झालंय. मी लय भाग्यवान आहे. दासासारखा मुलगा आणि तुझ्यासारखी सून मला मिळाली. सून नाही आली, मुलगी म्हणून. आता मी आली आहे ना, तुम्ही कसलीही काळजी करायची नाही. तू आलीस आणि माझी सगळी काळजी मिटली बघ. संध्या, हा? तू काय म्हणते? तीर्थयात्रेला जाण्याची लय दिवसापासून इच्छा आहे बघ. तीर्थयात्रेला? पण इथं? तू नको काळजी करू, लगेच ये. नका ना जाऊ आई. काय आई निघालीस? हे आई, तू चाललीस खरं, पण लवकर इथं काय तुमच्या? हे बघा, खाली मान करा, खाली मान करा. करा करा करा. इश्क्या. दादा दादा मी काय केलं दादा. का तुम्हाला? मग असं का केलंस मला तू? काहीतरी होतं तिथं. इथं काय ते बघ. बघायचं काय? काय? ऐक घ्या, ऐक घ्या, 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 घ्या. दादा काय चाललंय? अरे नंदू, ये 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 ये. हे अरे काय एकदम अचानक आलास? हो दादा. वा वा वा. ए अगं तू बघत काय बसलीस? पाणी दे त्याला. दादा तू किती नशिबान आहेस रे. का रे? तुला नक्षत्रासारखी सुंदर बायको मिळाली. बरोबर आहे. अरे राहू दे ते सगळं. हे त्याला जेवायला वाट बरं अगोदर. जा बरं जेवणाची तयारी कर. नंदू, मग बाकीचं काय, प्रवास कस काय झाला? दादा अगदी व्यवस्थित झाला. एकदम व्यवस्थित. हो दादा. कॉलेज काय म्हणतंय? हो दादा सगळं व्यवस्थित. मस्त आहे, ठीक आहे. हो बरं ना. एक काम करतो, बस मी आलो जरा गावातून. काय झालं ते हप्त्याचं? तुला हप्त्याला पाठवलं, काय झालं? उद्याच्याला देतो म्हणलाय ती. आमचा रट्टा गालावर चट्टा. संध्याकाळपर्यंत हप्ता आला पाहिजे. या नंदू शेठ. काय राव शेट म्हणून लाज होता काय आम्हाला? मग खाणार का पान? नको नको, मी नाही पान खात. बरं दासा कसा आहे? ठीक आहे ना? असेल ना, मी तर कालच आलोय. बरं बरं चला या बसू. कळणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या. हवारी वहिनी. दादा कुठे गेला? ते गावात गेलेत.
मग तर बरंच झालं की. म्हणजे काय नाही वहिनी, थोडस पाणी मिळेल का? तेवढीच तहान भागेल. आणते. भाऊजी, भाऊजी, हे काय करताय? वहिनी, तुम्ही मला फार आवडता. भाऊजी, जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा. येऊ दे त्यांना, सांगते सगळं. वहिनी, कुणाला काही सांगू नका, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील बघा. अरे तू शहरात जाऊन शिक्षण घेतलं आणि तुझा भाऊ, तो सावत्र भाऊ समदे स्टेडियम नाग होऊन बसलाय बघ. काय काय म्हणता धनराज तुम्ही? बाब्या, साहेबांना गालास बर. नको नको, मी पेत नाही. बरं राहिलं. वहिनी कशा आहेत? बरे आहेत ना? कसं आहे, दासाला त्या शोभत नाहीत. एखाद्या शिकलेल्या साहेबाला ते शोभून दिसले असते. बिचारीचं नशीबच. धनराज, थोडी घेतो मी. घ्या घ्या. दासा, भाऊजी, मोठ्या भावाला दासा म्हणता का? मग काय ह्याला दादासाहेब म्हणू का? सख्या भावाला अरे झालंय तरी काय? काय झालंय म्हणून विचारतोयस? नंदू, तू दारू पिलायस? हो, पिलोय दारू मी. आहो, काय करता? लहान भाऊ आहे. अगं त्याला कळतंय का काय दासा, बोलत? चला, लहान आहे म्हणून काय डोक्यावर बसणार आहे का माझ्या? तुम्ही घरात चला, आपण सकाळी बघू. माझी स्टेट. दासा माझा सावतर भाऊ, तू दासा सावतर भाऊ माझा. हे येडमाई, माझ्या पूर्ण कुटुंबाला सुखी ठेव, नेहमी आनंदी ठेव. वहिनी, 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 चुकलं माझ्याकडनं. मला माफ करा वहिनी. परत नाही असं कधी होणार. भाऊजी,
तुम्ही माझ्या भावासारखे आहात. मी कशाला रागवेन तुमच्यावरती. वहिनी पण दादा त्यांना सांगते मी, पण तुम्ही दारू पिणं सोडून द्या. परत नाही दारू पिणार. तुमच्या शपथ दारू नाही पिणार. ठीक आहे. मनमजी, हा बोला मालक. त्या सावळ्याकडले पैसे आलेत का बघा. हा पाहतो बरं. अहो मालक, इथे तर रक्कम भरपूर झाली, अजून आली नाही. अरे मग कधी सांगायचा. त्याच्याकडे द्यायला काय आहे, आपल्याला आळ करावं लागल. हो हो चालेल. वेळेवर बोलत नाही काय नाही. काका काका धनराज आहे का? अरे नंदू, ये 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 बस. धनराजकडे काम आहे काय, काकाला विसरलात की काय? हा? नाही काका पण काय पण. अरे पण बिन नाही, आम्हाला सगळं माहिती आहे. अरे शेवटी ती तुझा भाऊच आहे ना. सावत्र भाऊ आहे. झालंय तरी काय, देव का पान करू का लाल. मुनमजी, माझं काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय, देव का कानाखाली. लाल नंदू, तुझं नेमकं म्हणणं तरी काय? आई गेली तीर्थयात्रेला. ती येईपर्यंत माझा हिस्सा मला मिळाला पाहिजे. अरे नंदू, भांडण तंटा करून चालणार नाही. माझी इस्टेट मला मिळालीच पाहिजे. सगळं खरं आहे. त्याच्यासाठी का नाही एक काम केलं पाहिजे. म्हणजे बोललास आत्ता खल्लास. मुनमजी ठेवा. एक काम करा, त्याला कसल्याही परिस्थितीत गावाच्या बाहेर हाकलून द्या. नंदूशेठ, म्हणजे आपलं काम सोपं होत. पण ते कसं, ते काय सुचे नाही. कस सांगतो हा. नंदू इकडे. बरोबर आहे काका. आलं लक्षात? आलं लक्षात. काका ये. मुनमजी, हा बोला मालक. बसा देव का पान. बसा खाली. आता बघा कसा दासाचा उसात दिवा लावतो.